ठीक आहे. मग अशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी की आपण 12वीत आता पुन्हा डिटेल घेणार आहोत, पण 9व्या वर्गामध्ये अगदी थोडक्यातच दिलेलं आहे है ना. पण त्याच्यावरून सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट होत नाही, त्यामुळे तुम्हाला 12व्या वर्गातलं वाचणं फार जास्त गरजेचं आहे. 9व्या वर्गामध्ये काय दिले बघा, हा जो चार्ट दिलेला आहे ना, हा असा शाळेच्या पुस्तकामध्ये 9व्या वर्गामध्ये असं दिलेलं आहे. बाकीचे पण ग्लँड्स आहे, आपण फक्त पिट्युटरी ग्लँड घेतोय, त्यामुळे मी फक्त पिट्युटरीचा तेवढंच कटआउट घेऊन आलेलो आहे. हे जे शॉर्ट फॉर्म्स लिहिलेले आहे, मास्टर ग्लँड लिहिलेले आहे, हे शॉर्ट फॉर्म्स आहेत, हे मी स्वतः लिहिलेले आहेत, कारण आयोगाने याच्यावरच काहीतरी प्रश्न विचारले किंवा शॉर्ट फॉर्मच काहीतरी युज केलेले आहेत. ठीक आहे. बघा, पिट्युटरी ग्लँड कुठं आहे, याचं लोकेशन कुठे आहे, मेंदूच्या तळाशी आहे, खालच्या याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये तेच पाहायला मिळेल. पहिला आहे कोणता हॉर्मोन, तर वृद्धी संप्रेरक, ज्याला ग्रोथ हॉर्मोन म्हणतात. ग्रोथ हॉर्मोन किंवा या एसटीचा लॉंग फॉर्म पण सांगितलं मी तुम्हाला, सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन म्हणतात. हाडांच्या वाढीसाठी चालना देणे. त्यानंतर आहे काय तर एसीटीएच, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक म्हणतात, ज्याला ऍड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन सुद्धा म्हटलं जातं, आणि वेगवेगळी नावं ही 12व्या वर्गातच दिलेली आहेत. हे अधिवृक्क म्हणजे ऍड्रेनल ग्लँडच्या स्त्रावण्यास काय तर चालना देतात. नेक्स्ट टीएसएच आहे, औटू ग्रंथी संप्रेरक आहे, औटू ग्रंथीच्या स्त्रावण्यास चालना देतात. तेच दिलेले आहे, आपण जे घेतले ना तेच इथं काय तर थोडक्यात एक दोन शब्दामध्ये काय तर दिलेलं आहे. प्रोलॅक्टिन आहे, मातेस दूध उत्पादन करण्यास प्रवृत्त करतात. ऑक्सिटोसिन आहे, मूल जन्मास येताना गर्भाशय युटेरस आहे तो काय होणार, तर तो आकुंचित कॉन्टॅक्ट होणार आहे. ल्युटिनायझिंग हॉर्मोन काय करणार, तर ओव्ह्युलेशन करेल, म्हणजेच काय होणार की जो मासिक पाळीचे नियंत्रण करतात आणि अंडमोचन करतात, आणि मग याच्याद्वारे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे सगळे हॉर्मोन सिक्रेट होतात. प्रतिमूलक संप्रेरक आहे, ज्याला एडीएच म्हणतात, म्हणजेच काय तर ज्याला अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हणतात. शरीरातील पाण्याचं प्रमाण काय तर ते संतुलित करतं. आणि त्यानंतर काय तर पुट्टिका ग्रंथी संप्रेरक आहे, ज्याला एफएसएच म्हणतात. तर हे काय करतात, जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करतात. एफएसएच लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय तर हे 9व्या वर्गामध्ये दिलेले आहे. आता आपण याच्यावरचे जे एमसीक्यूज आहेत किंवा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आयोगाने विचारले ते घेऊ. बघा, 4 वर्ष वयाच्या अँटेरियर पिट्युटरीज, 4 वर्ष मुलाच्या अँटेरियर, 4 वर्षाचाच आहे ना, म्हणजेच काय होणार, अँटेरियर पिट्युटरीद्वारे जे हॉर्मोन सिक्रेट होणार त्याच्यावरती अफेक्ट होणार. त्याचं कारण अपघात झालेला आहे, गंभीर हानी पोहोचली आहे. लक्षात ठेवा, अँटेरियर पिट्युटरीज. तरी तो तग धरून जिवंत राहिला, जिवंत तर आहे, पण अशा वेळेस काय होणार की अँटेरियर पिट्युटरी आहे हे तेवढं योग्य प्रमाणात काम करणार आहे, आणि त्याच्याद्वारे जे हॉर्मोन सिक्रेट करणार त्याद्वारे काय तर ते अफेक्ट होणार आहे. ठीक आहे. एक त्याद्वारे मेन जो हॉर्मोन आहे तो काय तर तो आहे ग्रोथ हॉर्मोन आहे ना. अँटेरियर पिट्युटरीद्वारे ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट केला जातो. ते जर अफेक्ट झालंय म्हणजे काय तर तो तेवढं प्रमाणात सिक्रेट होणार नाही, आणि तेवढ्या प्रमाणात सिक्रेट झालं नाही तर त्याची हाईट आहे ती प्रॉपर काय तर वाढणार नाही, आणि म्हणून काय आन्सर येणार, तर या प्रश्नाचं उत्तर येणार मुलाच्या उंचीची वाढ कुंठित होईल है ना. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीची आहे. ठीक आहे. कोणकोणते आहेत तर बघा, टीएसएच आपण म्हटलं होतं की शॉर्ट फॉर्म इम्पॉर्टंट आहे, टीएसएच पण आहे, एसटीएच आहे ना. त्यानंतर एससीजी असा कोणताही हॉर्मोन आपल्या वाचण्यात आलेला नाही, आणि एडीएस सुद्धा आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर ABD हा तिसरा पर्याय येणार आहे. तर हे सगळे नोट्स, व्हिडिओची लिंक आणि पीडीएफच्या स्वरूपात जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर टेलिग्राम चॅनलला MPSC_A1 आहे, त्यासोबतच एस एक्झाम रेस याला सर्च करताना एस द रेस म्हणून सर्च करा, तर तुम्हाला या टेलिग्रामची लिंक मिळेल. तर यावर तुम्हाला काहीतरी सगळे नोट्स फ्रीमध्ये काहीतरी अवेलेबल आहेत. मागचे जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड केले त्याचे पण काहीतरी त्यावर तुम्हाला अवेलेबल मिळतीलच. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.